दादांच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या नेत्यांच्या बाबतीत घडू नये. त्याच्याचबरोबर दुर्दैवी गोष्ट एवढीच की आम्ही VSRच्या विरोधात लढतोय आणि तिथं सुनिद्रा काकींचं जे काय ऑफिस आहे, जे कार्यालय, जे अधिकारी आहेत त्यांना एवढं कळत नाही की नाशिकला जाताना ज्या विमानातून त्या चालल्या होत्या ते सुद्धा VSRचंच होतं. त्यामुळे या बाबतीत कुठेतरी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जर लेअर जेटच्या बाबतीत नाही तर जे काही ऍक्सिडेंट झालेलं अजितदादांचं विमान असेल, 23ला झालेलं ऍक्सिडेंट असेल आणि याच्या आधी काही गोष्टी तिथं घडल्या होत्या, याच्यामध्ये जर VSR हे इन्व्हॉल्ड असेल तर मग एका विमानाच्या बाबतीत जर काम चुकारपणा ते करत असतील तर मग दुसऱ्या विमानाच्या बाबतीत सुद्धा काम चुकारपणा करू शकतील. नाही तर मग असं कोणातरी सांगायचा प्रयत्न आहे का की अजितदादांच्याच विमानामध्ये काम चुकारपणा केला, तो माहिती होता, मग त्याच्या मागे काहीतरी एक कॉन्स्पिरसी होती, त्याच्या मागे घात करण्याचं कुठेतरी प्लॅनिंग झालं होतं, म्हणून दादांच्या बाबतीतच ते विमान वापरलं गेलं. दुर्दैवाने दादांच्या बाबतीत तो ऍक्सिडेंट झाला. ही गोष्ट काही लोकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असेल की नाही, दादांच्या विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीचे विमानं हे क्रॅश होणार नाहीत VSRची, म्हणून हे बाकीचे नेते VSRचं विमान वापरतात का? मग कुठेतरी आतली एखादी गोष्ट या नेत्यांना लोकांना माहित आहे का असा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे जर दादांच्या विमानाच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्यात काही नॉन कम्प्लायन्सेस असतील, हे DGCRच म्हणतंय, तर मग त्या बाबतीत बाकी विमानामध्ये सुद्धा नॉन कम्प्लायन्स असू शकतो आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्या बाबतीत काळजी घ्या.